श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. आज हा स्वामी संदेश तू वाचलास तर भाग्यवान ठरशील. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? मी एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायचीस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते का की स्वामी तुझे ऐकत नाहीत? तुझे मन असे विचलित अशांत असे का झाले आहे? अरे, जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. पहिला तुझ्या मनातील तिरस्कार, राग शांत कर. विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस. ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नकोस. ते मला सांग, मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेलं असते, तसे तू फक्त कर्म करत राहा. खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येईल. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे. तेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, तुला देवाची नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जे करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नकोस. म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोचेल आणि मी त्याला पूर्णत्वाला नेईल. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार कर. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. श्री स्वामी समर्थ.